म्हणजे की एकदम झिरो नॉलेज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुमच्या लक्षात येणार आहे। पहिलं कलेक्शन तुम्ही बघत आहात, अगदी सुंदरसं जे कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहात, जी आवड असते किंवा डिझाईन, पॅटर्न, कपडा आपल्या आपल्या पद्धतीने सगळ्यांना घालण्यासाठी आवडत असतं। म्हणून ती एखादी महिला म्हणेल की हा खूप सुंदर आहे, एखादी महिला म्हणेल की मला आवडलीच नाहीये। त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन्स मिळतील। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एका साडी मागे 100, 150 किंवा 250 रुपये लावू शकता। पण ते तुम्हाला माहिती पाहिजे की समोरचा ग्राहक, आता बऱ्याच लोकांना याची डिझाईन आवडली असेल आणि याचं फॅब्रिकही आवडलं असेल। आता तुम्हाला फॅब्रिक नसेल लक्षात आलं, पण मी तुम्हाला फील करून दाखवते की याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आणि सुंदर आहे। नेमकं नुसतं ग्राहकांना आवडत आहे त्याला काहीच हिशोब नाहीये, कारण की जेव्हा लोक आताच्या जे जनरेशन आहे ना मंडळी, ती 99 म्हणजे ज्या महिला विचार करत आहे की आम्हाला सिल्क साड्या खूपच स्वस्त पाहिजे आहे आणि त्या साड्या आम्ही डबल ते ट्रिपल मार्जिन मध्ये कसं काय विकू शकतो, तर मंडळी खास त्याच महिलांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। कारण की जर तुम्हाला बिझनेसचं काही माहितीही नसेल, म्हणजे की एकदम झिरो नॉलेज असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुमच्या लक्षात येणार आहे। पहिलं कलेक्शन तुम्ही बघत आहात, अगदी सुंदरसं जे कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहात, खूप सुंदर याच्यामध्ये जे गोल्डन आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये सिल्क साडी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आतापर्यंत आपण लाल, पिवळे, हिरवे असेच कलर कॉम्बिनेशनच्या साड्या बघितल्या होत्या, पण ही साडी तुम्ही बघत आहात अगदी सुंदर आणि छान। याच्यावरचा कॉन्ट्रास्ट जो बेस आहे तुम्ही बघत आहात, अगदी सुंदरसं तुम्हाला यामध्ये पूर्ण पदरावर जरीचं काम मिळणार आहे। आता राहिला आपला विषय तो म्हणजे की व्यवसाय आपल्याला कसा काय सुरू करायचा आणि किती पैसे गुंतवणूक करायचा आपल्याला। तर मंडळी, जर तुमचा नवीन असेल तर अगोदर तुम्ही तुमचा एरिया रिसर्च करा, कारण की जेव्हा आपल्याला नेमकं ग्राहकांचा टेस्ट लवकरात लवकर कळतो, तेव्हा आपल्याला लवकर समजतं की नेमकं आपले ग्राहक कुठल्या पद्धतीचे प्रॉडक्ट घेतील। जशी ही साडी आहे, समजा आता ही साडी आपण बघत आहोत, पूर्ण याच्यामध्ये जे आहे खूप सुंदरसं काम केलेलं आहे, पूर्ण पदरामध्ये ही भरलेली आहे। आता बऱ्याच महिलांना ही साडी आवडेल, बऱ्याच महिलांना नाही आवडणार, कारण की कसं आहे, आपल्या आपल्या पद्धतीने महिलांचे कलर कॉम्बिनेशनची जी आवड असते किंवा डिझाईन, पॅटर्न, कपडा आपल्या आपल्या पद्धतीने सगळ्यांना घालण्यासाठी आवडत असतं। म्हणून ती एखादी महिला म्हणेल की हा खूप सुंदर आहे, एखादी महिला म्हणेल की मला आवडलीच नाहीये। म्हणून तुम्हाला अगोदर आपला जो एरिया आहे तो तुम्हाला रिसर्च करायचा आहे। त्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट आपल्या दुकानात किंवा घरातून ठेवून आपला व्यवसाय सुरू करू शकता। नेक्स्ट आपण ही बघूया, अगदी छान आहे, मुनिया पैठणी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता ही साडी आपण असं म्हणू नाही शकत की ही आम्हाला आवडलीच नाही, कारण की ही साडी मुनिया पैठणी सगळ्या महिलांना सर्वात जास्त आवडणारी आहे। तर तुम्ही ही साडी सुद्धा ठेवून आपला व्यवसाय सुरू करू शकता। बेसिक फक्त एक साडी ठेवून आपला व्यवसाय सुरू होत नाही, एवढं लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला अजून पॅटर्न मिळतील, डिझाईन मिळतील आणि भरपूर सारे याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळणार आहे। आता आपण याचं थोडं ओपन करून बघूया, अगदी छानपैकी याचं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे, छानपैकी टसल सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। आता दुसरा असा प्रश्न आहे, आमचं दुकान सेट झालेलं आहे किंवा आम्ही घरातून जेव्हा म्हणजे की व्यवसाय आमचा सुरू झालेला आहे, घरातून असेल किंवा दुकानातून, काही हरकत नाहीये, पण नेमकं त्याच्यात आम्ही मार्जिन किती लावू शकतो। आता 250-300 वाल्या ज्या साड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन्स मिळतील। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एका साडी मागे 100, 150 किंवा 250 रुपये लावू शकता। पण ते तुम्हाला माहिती पाहिजे की समोरचा ग्राहक किती रेंज पर्यंत घेऊ शकता, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। नाहीतर आपण त्याला 250 ची साडी 600 रुपये, 500 रुपयाला सांगणार, तर ते नाही जमणार, ग्राहक तुम्हाला वेड्यात काढेल। त्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्जिन लावू शकता। ही नेक्स्ट साडी जी आहे तुम्ही बघत आहात, ही पण पैठणीमध्ये आहे, अगदी सुंदर याच्यामध्ये सिल्क बेसचं कॉम्बिनेशन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डबल ब्लाउजचं कॉम्बिनेशन मिळणार आहे। यामध्ये तर तुम्हाला ब्लाउज पीस मिळणारच आहे, पण तुम्हाला त्यासोबत असं ब्रॉकेटचा ब्लाउज पीस याच्यामध्ये सेम तुम्हाला मिळून जाणार आहे। म्हणजे की एका साडीसोबत तुम्हाला 2 ब्लाउज पीस मिळणार आहे। तर तुम्ही तुमच्या ग्राहकांना ह्या अशा काहीतरी साड्यांचं कॉम्बिनेशन असेल, ते तुम्ही म्हणतो ना आपण की त्यांना ऑफर देऊन सेल करू शकतो किंवा त्यांना आपण गिफ्ट म्हणून सेल करू शकतो। म्हणजे की ऑफर ठेवू शकता, म्हणजे की 4 साड्यांवर 1 साडी फ्री वगैरे समथिंग, म्हणजे तुम्हाला सेल करण्याची ही एक पद्धत असते मंडळी। तर त्या पद्धतीने तुम्हाला आपलं जे सेल आहे तो वाढवायचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटली, पहिली गोष्ट म्हणजे की काय, जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो तेव्हा आपल्याला एरिया रिसर्च करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं दुकान सेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण किती मार्जिन लावू शकतो हे तुम्हाला करायचं आहे। नेक्स्ट आपण बघणार आहोत, तर जसे आपण प्रॉडक्ट देत आहात ग्राहकांना, तर त्याच्यासोबत तुम्ही क्वालिटी आणि रेंज हे दोघं पद्धतीने व्यवस्थित देत आहात का, हे पण सर्वात महत्वाचं आहे। कारण की ग्राहक क्वालिटी बघणार येतात, काही लोक रेंज बघणार आहेत, म्हणजे की किंमत बघणार येतात। आता बऱ्याच लोकांना याची डिझाईन आवडली असेल आणि याचं फॅब्रिकही आवडलं असेल। आता तुम्हाला फॅब्रिक नसेल लक्षात आलं, पण मी तुम्हाला फील करून दाखवते की याचं फॅब्रिक खूप सॉफ्ट आणि सुंदर आहे।
तर बरेच लोक म्हणतील की ही साडीमध्ये काही फॉल्ट काढण्यासारखं आहेच नाही, म्हणून लगेच ग्राहक घेऊन टाकेल. आणि दुसरं ग्राहक असं असेल त्याला घेण्यासाठी खूप म्हणजे ते नाटक करेल की याच्यामध्ये डिझाईन अशीच आहे, आम्हाला अशी डिझाईन पाहिजे आहे, त्याचं फॅब्रिक नाही आवडलं, त्याची लेस नाही आवडली. मग तुम्हाला ग्राहकाला सॅटिस्फाईड करायचं आहे. तुम्हाला अजून त्यांना ऑप्शन म्हणून भरपूर डिझाईन दाखवायचे आहेत, जेणेकरून तुमचे ग्राहक म्हणतील की नाही, आम्ही त्या दुकानात गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणची कलेक्शन खूप छान आवडली. म्हणजे की कलेक्शन तुम्ही असे द्या की ग्राहक तुमचं डोकं नाही खाणार. तर अशा पद्धतीचे आपण दुकानाबाबतीत जेव्हा आपण दुकान सेट करतो तेव्हा ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे तर तसं जे पॅटर्न आहेत, Instagramवर ट्रेनिंग चालणारे कलेक्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. जसं तुम्ही हे बघत आहात, या ठिकाणी तुम्हाला आरी वर्कचं तुम्हाला या ठिकाणी फॅन्सी ब्लाउज पीस मिळणार आहे. बघा आता कसं आहे ना, आपण जनरेशनच्या हिशोबाने पण चाललं पाहिजे. नेमकं नुसतं ग्राहकांना आवडत आहे त्याला काहीच हिशोब नाहीये. कारण की जेव्हा लोक आत्ताच्या जे जनरेशन आहे ना मंडळी, ते 99% सोशल मीडियाशी जुडलेलं आहे. 1-2% लोक तर नाही जुडलेत, पण जे आत्ताचे जनरेशन आहे ना, ते सोशल मीडियाशी जास्त कनेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून आपण आपल्या व्यवसायात काय नवीन करू शकतो किंवा काय प्रॉडक्ट ठेवू शकतो, त्यानेही तुम्हाला लवकर मदत होईल. तर आजचा व्हिडिओ लक्षात आला असेल, माहिती पडलं असेल की नेमकं जर आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि काही नाही. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.